Welcome students. Today we are going to start new topic from chemistry 1 section from physical chemistry, that is solid state. Okay. आता सॉलिड स्टेट पाहण्या अगोदर आपल्याला काही टर्म्स माहित असणं आवश्यक आहे. मला माहिती आहे की त्या टर्म्स मला माहित आहेत म्हणून. ओके. जसे की पहा, जर सॉलिड स्टेट हा टॉपिक शिकायचा असेल आपल्याला तर मॅटर म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. काय मॅटर काय असतं बरं मॅटर? तर असं सांगतो मराठीमध्ये तुम्हाला की आपल्या भोवती जे काही आहे ज्याला मास आणि त्याने जर जागा व्यापली तर त्याला आपण मॅटर म्हणतो. म्हणजे ज्याला वस्तुमान आहे, मी म्हणतो मार्कर हा काय आहे मॅटर. याला वस्तुमान आहे आणि त्यांनी काय केलं तर जागा व्यापलेली आहे, हा झाला मॅटर. ओके. तर चला आपण सुरू करूया सॉलिड स्टेट टॉपिक. तर सुरुवात करत असताना पहिला पॉइंट तुम्हाला म्हटलं मी मॅटर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मॅटर म्हणजे काय तर एनिथिंग अराउंड अस. पहा काय सांगतोय, एनिथिंग अराउंड अस which has mass and occupy a space, that is called as a matter. Okay. Definition, anything around us, anything around us which has mass and occupy a space is called matter. ओके. डेफिनेशन क्लिअर करून पुढे जायचं आहे आपल्याला. तर मॅटरचे एक्झाम्पल कोणते? तर मॅटरचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं इझिली. मार्कर मॅटर आहे, बोर्ड काय आहे मॅटर आहे. ओके. जो आपण डाय ऑक्सिजन रेस्पिरेशन साठी घेतो, O2 ज्याला म्हणतो, ऑक्सिजन ज्याला म्हणतो आपण नॉर्मली, तो O2 हा मॅटर आहे, तो गॅस आहे. मार्कर सॉलिड आहे. पाणी हे मॅटर आहे, म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये मॅटर आहे. ओके. तर मॅटरची डेफिनेशन काय तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वी झालेली आहे. एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड ऑक्युपाय अ स्पेस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. मग आपल्या भोवती म्हटलं तुम्हाला बोर्ड आहे, मार्कर आहे, रिस्ट वॉच आहे. ओके. सो आवर बॉडी, सो व्हॉट एव्हर इट मे बी हॅव्हिंग अ मास अँड ऑक्युपाय अ स्पेस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. आता मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स. पहा मी काय सांगतो, मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स म्हणजे स्मॉल पार्टिकल्स. तर आपण असे लिहू शकतो, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स. टायनी म्हणजे काय व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. म्हणजे मॅटर कशापासून तयार होतं. सो व्हॉट एव्हर मे बी दिस मार्कर, बोर्ड, और वी कॅन से दॅट दिस इज अ टॉय. खेळणी आहे लहान लेकराची. ओके. सो दिस इज अ टॉय. ही टॉय असेल किंवा आपण म्हणू शकतो हे इंक बॉटल. व्हॉट एव्हर मॅटर इज, इट इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज अ पार्टिकल्स, ज्याला आपण ॲटम्स म्हणतो. मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲज अ ॲटम्स. त्यांना काय म्हणतो आपण तर ॲटम्स असं म्हणतो. यानंतर तुम्हाला हेही माहित आहे की मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. आता तुम्ही म्हणता मॅटर एक्झिस्ट इन 5 स्टेट्स. ओके. मी पण त्याला ऍग्री आहे की मॅटर एक्झिस्ट इन 5 स्टेट, बट आउट ऑफ दॅट 3 स्टेट्स आर जनरली ऑकर. आणि म्हणून मी असं म्हणतोय मला जागा कमी पडणार आहे म्हणून ते लिहिल्यानंतर ते मोडावं देखील लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता मी म्हणतोय मॅटरच्या बाबतीत मॅटर क्लासिफाईड इनटू 3 स्टेट्स. तशा 5 स्टेट आहेत, पण जनरल स्टेट किती कोणत्या? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅस, प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन. ओके. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ज्याला आपण म्हणतो. तर मी असं म्हणतोय चला आपल्याला 3चा जास्त विचार करायचा आहे. मॅटर क्लासिफाईड इनटू 3 स्टेट्स. कोणत्या पहा, पहिली सांगतो मी सॉलिड स्टेट मॅटर, नंतर लिक्विड स्टेट, ओके, लिक्विड मॅटर, आणि तिसरा आहे गॅस. तिसरा कोणता तर गॅस. पहा आपण टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर कन्सेप्ट पाहतोय. तुम्हाला मॅटर माहित झाला का? एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड ऑक्युपाय अ स्पेस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. ओके. मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड ॲज अ ॲटम्स. Matter exists in
थ्री स्टेट. आपल्या भोवती जर आपण म्हणलं, ह्या विश्वामध्ये जर आपण म्हटलं, तर ज्या काही गोष्टी आहेत एक तर त्या सॉलिड स्टेट मध्ये आहेत, नाही तर लिक्विड स्टेट मध्ये, नाही तर त्या गॅस स्टेट मध्ये आहेत. ओके, तर मॅटर एक्झिस्ट इन थ्री स्टेट्स. नंबर 1 सॉलिड स्टेट मॅटर, लिक्विड स्टेट मॅटर अँड गॅस स्टेट मॅटर. द्यावर एक्झाम्पल सॉलिड स्टेट मॅटरचे. कोणते एक्झाम्पल आहेत सॉलिड स्टेटचे? तर तुम्ही अनेक असे एक्झाम्पल देऊ शकता. दगड, विटा, ओके, गोल्ड असेल म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, हे जे अलॉयज असतात हे अलॉयज असतील. त्याचबरोबर साखर आहे, मीठ आहे, हे सर्व सॉलिड आहे. हे सर्व काय तर सॉलिड आहे. म्हणून एक्झाम्पल देत असताना सॉलिडचं, चला मी घेतो एक्झाम्पल. NaCl मीठ घेतो, त्याचबरोबर शुगर घेतो, त्याचबरोबर काय घेतो? शुगर घेतो, त्याचबरोबर वूड घेतो, लाकूड. ओके, त्याचबरोबर काय घेतलं मी? वूड घेतलं. सॉलिड मटेरियल, सॉलिड मॅटर आपण पाहू शकता. भरपूर. तुम्ही म्हणता सर एवढेच का? तर नाही, यू नो दॅट व्हेरी वेल. सॉलिड सबस्टन्सेस कोणकोणते आहेत? तुमचा मोबाईल सॉलिड आहे, ओके, मार्कर पेन सॉलिड आहे, बोर्ड सॉलिड आहे. चला, आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह एखादं एक्झाम्पल माहित असणं आवश्यक आहे. लिक्विड स्टेट मध्ये असलेले मॅटर कोणतं माहिती आहे? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ओके, पाणी बिना जीवन सुना म्हणजेच वॉटर, म्हणजे काय तर वॉटर. चला एक्झाम्पल घेतो लिक्विड स्टेटचं, ते आहे वॉटर आहे. त्याचबरोबर पेट्रोल, फ्यूल नाही का, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल किंवा काय तर डिझेल असेल, हे मॅटर लिक्विड स्टेट मध्ये. पाणी, पेट्रोल, नंतर डिझेल, इथिल अल्कोहोल असेल, केरोसिन असेल, हे सर्व लिक्विड स्टेट मध्ये असणारं मॅटर आहे. आणि गॅस स्टेट मध्ये असणारं मॅटर कोणतं? आपल्याला माहिती आहे, रेस्पिरेशन साठी आपण O2 घेतो आणि त्याचबरोबर आपण CO2 बाहेर फेकतो. म्हणजे गॅस मॅटर कोणतं? तर तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. O2 आहे, त्याचबरोबर CO2 आहे, त्याचबरोबर आपल्या घरी आपण स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरतो, LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. म्हणून एक्झाम्पल घेतो LPG. काय एक्झाम्पल घेतो? तर LPG. हे झालं मॅटरच्या स्टेट्स. लक्षात? मॅटर एक्झिस्ट इन थ्री स्टेट्स. नंबर 1 सॉलिड स्टेट, नंबर 2 लिक्विड स्टेट, नंबर 3 गॅस स्टेट. ओके, ह्याचं आता इथं जे आपण पॉइंट घेतो, मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. कोणते सबस्टन्सेस सॉलिड, लिक्विड, गॅस पैकी कोणते सबस्टन्सेस हे मजबूत असतात? कोणते मजबूत असतात? तर आपल्याला माहिती आहे सॉलिड सबस्टन्सेस मध्ये, नसेल माहिती मी सांगतोय तर तुमच्या माहितीसाठी पहा. आता आपण जर घेतलं वूड, आपण काय घेतलं? वूड, लाकूड घेतलं. ओके, लाकूड घेतलं किंवा मी म्हणतो आयर्न घेतलं किंवा आपण काय घेतलं? आयर्न घेतलं, लोखंड घेतलं. तर लोखंड असेल किंवा प्लास्टिक असेल, हे सॉलिड आहे. याच्यातून आपण असा हात घालू शकतो का? म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सला दूर ढकलू शकतो का? नाही. प्रश्न आला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे काय? नाही का? तर मी तुम्हाला सांगतो, वूड असेल किंवा साखर असेल किंवा NaCl असेल, तर हे जे सबस्टन्सेस आहेत, कोणताही सबस्टन्स कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स न तयार होतो. तो ऍटम असू शकतो, तो आयन असू शकतो किंवा तो मॉलिक्युल असू शकतो. सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, पहा इथं काढतो मी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, इथं काढतो म्हणजे तुम्हाला थोडंसं दिसण्यासाठी किंवा समजण्यासाठी सोपं होईल. पहा मी असं काढतो. ही जी अरेंजमेंट काढत आहे मी, हे सॉलिड आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके, 11 12 13, या प्रकारे हे सॉलिड आहे. मी जर म्हणलं लिक्विड, हे लिक्विडची कंडिशन, आणि गॅसची जर पाहिली, एक इथं, दुसरा इथं, तिसरा इथं. हे पहा, सॉलिड सबस्टन्सेस हे रिजिड असतात, ते मजबूत असतात. ओके, त्याचं कारण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे एकमेकाच्या कशा असतात? जवळ असतात. इन सॉलिड सबस्टन्सेस, मी असं सांगतो, सॉलिड सबस्टन्सेस मध्ये जे असतात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, ते एकदम जवळ असतात एकमेकाच्या. कशा असतात? एकमेकाच्या जवळ असतात. दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. म्हणून सॉलिड सबस्टन्सेस रिजिड असतात, ते रफ अँड टफ असतात. लक्षात येते का? आपण काय पाहतोय? थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटर ॲटॉमिक फोर्सेस. सॉलिड सबस्टन्सेस जे असतात त्यांची डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी का जास्त असते? त्याचं कारण कमी जागेमध्ये, म्हणजेच कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असते, भरीव असतात. ते कसे असतात? तर भरीव असतात आपल्या मराठी भाषेमध्ये. ओके, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे काय आहेत?
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत आणि हे एकमेकाचे कसे येतं जवळ जवळ हे एकमेकाला चिटकलेले असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग इन सॉलिड सबस्टन्सेस. आणि म्हणून तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय की सॉलिड मध्ये दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे असतात एकमेकाला चिकटलेले असतात, ते जवळ जवळ असतात, म्हणून त्यांची डेन्सिटी जास्त असते आणि ते लवकर तुटत नाहीत. ओके, ते लवकर तुटत नाहीत. दुसरं आपण पाहूया लिक्विड. लिक्विडच्या बाबतीत जर आपण पाण्याने भरलेली बकेट घेतली, तिच्यात जर आपण हात घातला तो हात मध्ये जातो. त्याचं कारण काय? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स दूर ढकलले जातात. ओके, तर लिक्विड जे मॅटर असणार आहे त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये अंतर असतं, म्हणून मी असं म्हणतोय इन लिक्विड सबस्टन्सेस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अवे फ्रॉम इच अदर. जर हे दोन माझे हात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील तर सॉलिड मध्ये ते जवळ होते, चिटकलेले होते, हे दोन हात जवळ होते, चिटकलेले होते. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकापासून दूर असतात, म्हणून सॉलिड एवढे ते रिजिड नसतात. आणि गॅसचा जर विचार केला तर हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आणखी दूर जातात आणखी. ठीक आहे, इन गॅस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर व्हेरी अवे फ्रॉम इच अदर. आणि म्हणून गॅसची डेन्सिटी ही कशी असते तर कमी असते. या जागेमध्ये जर तुम्हाला म्हटलं एवढी जागा आहे, या जागेमध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स येतात अंदाजे सांगतोय 15 आहेत. आपण असं गृहीत धरलं, इथं आपण गृहीत धरलं. बरं चला मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एवढ्या जागेमध्ये 17 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. इथं किती येतं 7 आहेत आणि इथं किती तर 3. तर सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ असतात म्हणून ते कॉम्पॅक्ट असतात, ते रिजिड असतात, ते रफ अँड टफ असतात. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकापासून दूर असतात. ओके, म्हणून त्यांची रिजिडिटी कमी असते किंवा नसतेच. ओके, आणि गॅस मध्ये तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे खूप दूर असतात, म्हणून गॅसची डेन्सिटी ही कशी असते तर कमी असते. हे तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. आता मी असं म्हणतो की ह्या ज्या मॅटरच्या 3 स्टेट आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तर काही असे सबस्टन्सेस आहेत म्हणजे जवळपास सगळेच आपण म्हणू शकतो की काही सबस्टन्सेसला कशाला एक्झाम्पल घेतो. पाणी तुम्हाला माहिती आहे, पहा त्याला मोडतोय. मॅटर मध्ये ज्या स्टेट आहेत सॉलिड सबस्टन्स कोणताही घेतला, आपण जर असं म्हटलं हे NaCl आहे, हा NaCl ला जर आपण हीट केलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होतं लिक्विड मध्ये होतं. लिक्विडला आपण जर हीट केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होतं तर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होतं. म्हणून व्हॉट एव्हर मे बी द स्टेट्स ऑफ मॅटर इट कॅन बी इंटरकन्व्हर्ट. ओके, म्हणजे सॉलिडला जर आपण हीट केलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होतं लिक्विड मध्ये होतं. लिक्विडला जर आपण टेम्परेचर दिलं, हीट केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होतं गॅस मध्ये होतं. नंतर गॅसला जर आपण कूल केलं, काय म्हणतो पहा, इकडे मी हीट दिलेली आहे, इकडे म्हणतो मी कूल केलं. समजा गॅसला आपण कूल केलं तर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं आणि लिक्विडला जर आपण कूल केलं तर त्याचं रूपांतर कशात होतं सॉलिड मध्ये होतं. एक्झाम्पल देखील देत आहे. पहा, एक्झाम्पल देत असताना तुम्हाला पाणी माहिती आहे, पाणी वॉटर. ओके, वॉटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. पाणी हे 3ही स्टेट मध्ये आपल्याला आढळतं. किंवा मी असं सांगतोय की जवळपास सर्व सबस्टन्सेस हे त्यांचं इंटर कन्व्हर्जन होत असतं. ओके, जसं पहा इथं मी घेतो आईस घेतला, बर्फ. ओके, आईस. किंवा आधी म्हणतो तुम्हाला सॉलिड मॅटरला जर आपण हीट दिली, आता हे ट्रायंगल म्हणजे हीट आहे. ट्रायंगल म्हणजे काय तर सॉलिड ऑन हीटिंग कन्व्हर्टेड इनटू लिक्विड ऑन हीटिंग कन्वर्टेड इनटू गॅस. ओके, सॉलिड सबस्टन्सेसला हीट केलं तर लिक्विड होतं, लिक्विडला हीट केलं की गॅस होतं. तसंच गॅसला जर आपण गॅसला जर आपण कूल केलं तर त्याचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं, लिक्विडला आणखीन कूल केलं तर त्याचं कन्वर्जन सॉलिड मध्ये होतं. एक्झाम्पल देणार आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे आईस नाही का, आईस याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे H2O. हे कोणत्या स्टेट मध्ये सॉलिड स्टेट मध्ये. बर्फ. ओके, बर्फाला जर आपण हीट केलं तर सांगा काय होईल. बर्फाला जर आपण हीट केलं, आईसला जर आपण हीट केलं
इट मेल्ट अँड इट बिकम लिक्विड. म्हणजेच आईसचं कन्वर्जन कशात होतं? वॉटर मध्ये होतं. ओके, वॉटर म्हणजेच लिक्विड स्टेट आहे. आईस म्हणजे पाण्याची सॉलिड स्टेट, तिला आपण हीट केलं तर वॉटरचं लिक्विड मध्ये रूपांतर होतं आणि त्या लिक्विडला जर आपण पुन्हा हीट केलं, तर ह्या वॉटरचं कन्वर्जन कशात होतं? तर तुम्ही म्हणता वॉटर वेपर मध्ये होतं. वॉटर वेपर म्हणजे काय? तर गॅस. वॉटर वेपर म्हणजे काय? तर गॅस. माहिती आहे ना? ठीक आहे, माहित असलंच पाहिजे. आईसला हीट केलं वॉटरला हीट केलं वॉटर वेपर. वॉटर वेपरला जर आपण कूल केलं, वॉटर वेपर्स जर आपण कूल केल्या तर त्यांचं कन्वर्जन कशात होतं? वॉटर वेपरचं. पहा, आपण जर असं म्हटलं, या कंटेनर मध्ये आपण बर्फ घेतला, त्याला हीट केलं, त्याचं लिक्विडला हीट केलं की गॅस. ओके, आणि तो गॅस जर आपण टेम्परेचर कमी मध्ये ठेवला तर गॅसचं कन्वर्जन कशात होतं? तर वॉटर मध्ये होतं. वॉटरला फ्रीज मध्ये ठेवलं की त्याचं रूपांतर होतं आईस मध्ये. मला एवढंच सांगायचं आहे इथं, मॅटर हा इंटर कन्व्हर्टेबल आहे. मग तो मॅटर सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या किंवा गॅस असू द्या. सॉलिड मॅटर जे असतात त्यांना हीट केलं की त्यांचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं. लिक्विडला आणखी हीट केलं की त्याचं कन्वर्जन गॅस मध्ये होतं. आणि गॅसला कूल केलं की इंटरमिडिएट लिक्विड तयार होतं आणि लिक्विडला कूल केलं की त्याचं पुन्हा सॉलिड मध्येच रूपांतर होतं. ओके, कशामध्ये? सॉलिड मध्ये रूपांतर होतं. तर चला आपण आता पाहूया. फक्त हेलियमच असा गॅस आहे, त्याला आपण कूल जरी केलं तर त्याचं लिक्विड आणि त्याचं सॉलिड होत नाही. एक्सेप्शन आहे. बाकीचे सर्व सबस्टन्सेस हे सॉलिड, लिक्विड आणि गॅस स्टेट मध्ये आपल्याला इंटर कन्वर्ट म्हणजे ते बदलता येतात बाय रेजिंग टेम्परेचर और बाय डिक्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढून किंवा टेम्परेचर कमी करून पाहिजे त्या स्टेटनुसार आपल्याला ते नेता येतात. चला तर आता पाहूया आपण सॉलिड स्टेटचा पहिला पॉइंट, तो म्हणजे सॉलिड. ओके, आता सॉलिड हे काय आहे? तर सॉलिड ही अवस्था आहे. सॉलिड ही काय आहे? सॉलिड ही स्टेट आहे. कोणाची? सॉलिड इज अ स्टेट ऑफ मॅटर. मॅटरची ती एक स्टेट आहे. ओके, म्हणून या टॉपिकचं नाव काय? तर सॉलिड स्टेट असं आहे. मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स, दॅट सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट. त्यापैकी मॅटरची या टॉपिक मध्ये कोणती स्टेट आपल्याला अभ्यासायची आहे? तर आपल्याला सॉलिड स्टेट ही अभ्यासायची आहे. आणि त्यासाठी पहिली डेफिनेशन आपल्याला पाहिजे सॉलिड. सॉलिड म्हणजे काय असतं, नाही का? सॉलिड म्हणजे सॉलिड असतं. मार्कर सॉलिड आहे, बोर्ड सॉलिड आहे, असा लिहिता येईल का आपल्याला? तर नाही. सॉलिड म्हणजे काय? तर डेफिनेशन त्याची आहे, द सबस्टन्स, मॅटरपैकी असे सबस्टन्सेस ज्यांना मास असतं, डेफिनाइट व्हॉल्यूम असतं, त्यांना आपण म्हणतो सॉलिड सबस्टन्सेस. द सबस्टन्सेस which has definite shape and definite volume are called as solid state. त्यांना काय म्हणतो आपण? तर सॉलिड स्टेट असं म्हणतो. एक्झाम्पल हे पहा, टॉईज आहे, याला एक डेफिनाइट असा शेप आहे आणि त्याला डेफिनाइट असा व्हॉल्यूम आहे, म्हणून हे काय झालं? तर सॉलिड झालं. तर डेफिनेशन लक्षात ठेवा. एक्झाम्पल जर तुम्हाला दाखवायचं असेल तर एक्झाम्पल आपल्याकडे भरपूर तुम्हाला दाखवण्यासारखे आहे. हे पहा, हा कोनिकल फ्लास्क सॉलिडचं एक्झाम्पल आहे. कोनिकल फ्लास्क ग्लास आहे, सॉलिडचं एक्झाम्पल. त्यानंतर हे बर्नर आपण म्हणतो, त्याला जुन्या काळी बर्नर वापरलं जायचं. हे पण काय आहे? तर हे सॉलिड आहे. जवळपास आपल्याला माहिती आहे, मेटल्स नियर अबाउट ऑल मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. तर सॉलिडची डेफिनेशन सांगत असताना आपण असं म्हणतो, मॅटरचा असा सबस्टन्स, a substance which has definite shape and definite volume is called as a solid. लक्षात? ज्या ज्या सबस्टन्सला डेफिनाइट म्हणजे निश्चित शेप आहे आणि निश्चित आकारमान आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? तर त्यालाच आपण म्हणतो सॉलिड सबस्टन्स. मग एक्झाम्पल कोणते आहेत सॉलिडचे? तर सांगायची गरज नाही तुम्हाला. दगड हा सॉलिड आहे,
वीट हे सॉलिड आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं रिस्ट वॉच हे सॉलिड आहे. आपली भिंत असेल, भिंत काय तर सॉलिड, बोर्ड सॉलिड, मार्कर पेन सॉलिड, साखर सॉलिड, मीठ सॉलिड, हे एक्झाम्पल आहे त्याचे. ओके, म्हणून डेफिनेशन लक्षात आहे, अ सबस्टन्स विच हॅज अ डेफिनाइट शेप अँड volume is called as a solid. The smallest constituent particles of various solids are atoms, ions or molecules. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मॅटर मध्ये, कोणताही सबस्टन्स, मग तो सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या किंवा गॅस असू द्या, तो कशापासून तयार होतो, तर तो छोट्यातल्या छोट्या पार्टिकल पासून तयार होतो. जसं आपल्याला पॉलिमर मध्ये मोनोमर माहिती आहे, मोनोमर अनेक मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर तयार होतं, तसं कोणताही सबस्टन्स तयार होण्यासाठी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची आवश्यकता असते. मग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात, तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे ऍटम असू शकतात, आयन असू शकतात किंवा मॉलिक्यूल असू शकतात. तुम्ही म्हणता मग सर एक्झाम्पल द्या. चला मी एक्झाम्पल देतो. तर पहा, एक्झाम्पल देत असताना the smallest constituent particles of various solids, वेगवेगळ्या सॉलिडचे are atoms. atoms एक्झाम्पल देतो. तुम्हाला सगळ्यांना गोल्ड माहिती आहे. ओके, गोल्ड सोनं, सोनं माहिती तुम्हाला. जर समजा आपण म्हटलं हे सोन्याचं एक बिस्किट आहे, सोन्याचं एक बिस्किट आहे, तर हे सोन्याचं बिस्किट कशापासून तयार होणार आहे, तर सोन्याचं बिस्किट म्हणजे सोनं हे जे आहे ते त्याच्या ऍटम पासून तयार होणार आहे. गोल्ड ऍटम कंबाईन टुगेदर टू फॉर्म गोल्ड बिस्किट. ओके, आपण जर म्हटलं दिस इज अ गोल्ड बिस्किट, दिस इज अ गोल्ड बिस्किट, it is a solid and this biscuit is a solid substance made up of gold atoms. कशापासून तयार होतात, गोल्ड ऍटम पासून ते तयार होणार आहे. हे झालं ऍटमचं एक्झाम्पल. आता तुम्हाला सर आयनचं एक्झाम्पल द्या. अरे तुम्हाला माहिती आहे, इथं मी NaCl लिहिलं होतं मगाशी, NaCl, कोणतं NaCl. तर पहा इथं सांगतो. दुसरं, मी जर असं म्हटलं हे मीठ आहे, हे मीठ आहे, तर ह्या मिठामध्ये मी असं लिहितोय, हा Na हा Cl. ओके, हा Na हा Cl, इथं हा Na हा Cl. आता तुम्हाला माहिती आहे NaCl जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एक प्लस असतो, एक मायनस असतो. NaCl इज अ आयनिक कंपाऊंड. म्हणजे काही सॉलिड सबस्टन्सेस मध्ये काय असतात, तर आयन्स असतात. Na+Cl- सोडियम कॅटायन Cl-. तर काही सॉलिड सबस्टन्सेस हे आयन पासून तयार होतात, तर काही मॉलिक्यूल पासून. आपल्याला इथे एक्झाम्पल आहे बर्फ. बर्फ म्हणजे एक वॉटरचा मॉलिक्यूल असेल का, नाही. लार्ज नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स कम टुगेदर टू फॉर्म आईस, आणि म्हणून मी असं तिसरं एक्झाम्पल देतो. मी जर म्हणत असेल हे आईसचा तुकडा आहे, बर्फाचा तुकडा आहे, तर यामध्ये हे जे गोल आहेत का, हे गोल म्हणजे काय, तर गोल म्हणजे मॉलिक्यूल्स आहेत आणि ते असतात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. काय असतात, तर constituent particles. लक्षात, solid is made up of smallest constituent particles and that constituent particles हा शब्द लक्षात ठेवायचा टॉपिक संपेपर्यंत. कोणत्याही सबस्टन्स मध्ये काय असतात, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे काय असू शकतात, तर ते ऍटम असू शकतात. मी तुम्हाला म्हटलं हे जर सोन्याचं बिस्किट असेल तर हे जे गोल आहेत हे Au म्हणजे गोल्डचे ऍटम आहेत. ओके, तर काही सॉलिड मध्ये आयन्स ने देखील तयार झालेलं असतं. मीठ NaCl आहे, Na+Cl- म्हणजे मीठ हे तयार होण्यासाठी आयन्स लागतात, Na+Cl-, म्हणून तो आयनिक कंपाऊंड आहे. पुढे जाऊन पाहायचे आपल्याला. नंतर तर काही सॉलिड हे मॉलिक्यूल पासून तयार होतात, जसं H2O. बर्फ आपण म्हणतो, बर्फ कोणता, बर्फ. बर्फामध्ये H2O हे मॉलिक्यूल पार्टिकल्स असतात, ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. ओके, सो प्लीज कीप इन माइंड ऑल सच स्मॉल कॉन्स्टिट्यूएंट्स आर रेफर्ड ॲज पार्टिकल्स. आणि या सर्व कॉन्स्टिट्यूएंट कॉन्स्टिट्यूएंट्सला आपण पार्टिकल्स असं रिप्रेझेंट करतो. एक्झाम्पल ऑफ सॉलिड्स, कोणते एक्झाम्पल येतं, मगाशी सांगितले तरी पण रिप्रेझेंटेटिव्ह. चाक, खडू, नाही का, नंतर शुगर, नंतर सॉल्ट, बोर्ड, मार्कर, बीकर, कोनिकल फ्लास्क, हे सर्व सॉलिड. नंतर आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड्स. काय पाहिजे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे काय गुणधर्म असतात. तुम्हाला मी मॅटरचं सांगत असताना एक दोन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. आपल्याला इथं कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना
सॉलिड सबस्टन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना आपल्याला तुलना करायची आहे ती लिक्विड सोबत आणि त्याचबरोबर गॅस सोबत. ओके, सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जवळ असतात, लिक्विड मध्ये दूर असतात, गॅस मध्ये आणखी दूर असतात. माहिती ना? ओके, सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाला चिटकलेले असतात हे माहिती. तर मी असं म्हणतोय, सॉलिडला आपण कॉम्प्रेस करू शकतो का? बरं, ह्या मार्करला कॉम्प्रेस करू शकतो का? तुम्ही म्हणता सर हो करू शकतो. बरं ठीक आहे, मी जर असं म्हटलं की एक दगड आहे, त्या दगडाला कॉम्प्रेस करू शकता का तुम्ही? जर तुम्ही दोन्हीकडून जर प्रेशर दिलं तर तो दगड फुटल, पण त्याची साईज लहान होणार नाही. म्हणजे सॉलिड कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. मी काही तुम्हाला 4 पॉईंट सांगतो, ती इकडे आपल्याला पाहायची. तर सॉलिडचे कोणते गुणधर्म असतात? तर पहिलं, इन सॉलिड constituent particles are very close to each other. एक पॉइंट. दूसरा, in solid substances intermolecular forces are very strong as compared to liquid and gas. एकमेकाच्या जवळ असल्या कारणाने त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. म्हणून सॉलिड पार्टिकल्स मध्ये मॉलिक्युलर फोर्सेस हे स्ट्रॉंग असतात ऍज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅस. त्याचबरोबर सॉलिड्स आपल्याला ओतता येत नाहीत. जसं चहा ओततो आपण, पाणी ओततो आपण, नाही का? गॅस पण आपण फ्लो करू शकतो, त्याला आपण ओतू शकतो गॅसला पण. तर सॉलिडला ओतू शकतो का आपण? नाही. सॉलिड आपण म्हणू शकतो सॉलिड कॅन नॉट फ्लो. ओके, त्याचबरोबर सॉलिड कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. सॉलिडची डेन्सिटी ही जास्त आहे लिक्विड आणि गॅस पेक्षा. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर चला काही पाहू आपण. पहिलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन लिक्विड्स अँड गॅसेस. कसे पहा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन लिक्विड अँड गॅस. तर मी इथं हे मोडून इथं काय करतोय पहा. तर तुम्हाला सॉलिड, लिक्विड आणि गॅसच्या डायग्राम काढतो. डायग्राम म्हणजे फक्त तुम्हाला रिप्रेझेंटेशन. मी असं म्हणतो, हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स 1 नंबरचा बॉक्स म्हणजे सॉलिड, 2 नंबरचा म्हणजे लिक्विड आणि 3 नंबरचा म्हणजे गॅस. ओके, हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे आणि हे गॅस आहे. ओके, हे पहा. लिक्विड, गॅस, ठीक आहे. 5. पहिले, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर दॅन लिक्विड अँड गॅसेस. आपण तुम्ही पाहू शकता, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत सॉलिड मधले. हा एक आहे, त्याच्या शेजारी हा दुसरा आहे. हे एकमेकांपेक्षा कसे तर जवळ आहेत. लिक्विड मध्ये कसे ते दूर आहेत आणि गॅस मध्ये आणखीन दूर आहेत. ओके, दिसते ना? गॅस मध्ये ते आणखीनच दूर आहेत. म्हणून सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात, अट्रॅक्शन जास्त असतं. जवळचे नाते आहेत यांचे जरासे दूरचे नाते आणि हे तर खूप खूप दूरचे नाते आहेत. अशा पद्धतीने देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिलं झालं, ऑल प्युअर सॉलिड्स हॅव कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉइंट. याचा अर्थ असं सांगतो, ऑल प्युअर सॉलिड्स हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉइंट. याचा अर्थ जे सॉलिड सबस्टन्सेस प्युअर असतात ते विशिष्ट अशा टेम्परेचरलाच मेल्ट होतात. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा फिक्स असतो, डेफिनाइट असतो. लक्षात ठेवा, प्युअर सॉलिड सबस्टन्सेस हॅव्हिंग डेफिनाइट मेल्टिंग पॉइंट. ओके, कमी किंवा जास्त टेम्परेचरला ते मेल्ट होत नसतात. नंतर सॉलिड्स हॅव फिक्स्ड मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. कोणत्याही आपण जर म्हटलं तर कोणत्याही सॉलिड सबस्टन्सची जवळपास न बदलणारी फिजिकल क्वांटिटी कोणत्या असतात? सॉलिड्स हॅव्हिंग डेफिनाइट मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. या प्रकारे. पण लिक्विडच्या बाबतीत तसं असतं का? नाही. आपण जर समजा म्हटलं सॉलिडला टेम्परेचर दिलं, सॉलिडला टेम्परेचर दिल्यानंतर त्याची साईज बदलते का? प्लास्टिक सोडून द्या. पण आपण जर दगड घेतला, ओके, दगडचा ठोकळा घेतला किंवा गोल्ड घेतलं आणि जर त्याला आपण जर
मिनिमम तुम्ही आता सर आपण मगाशी शिकलो की टेम्परेचर दिले की सगळ्या स्टेट चेंज होतात, तर नॉर्मली आपण पाहत आहोत नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड ची डेन्सिटी बदलत नाही, त्याचं व्हॉल्यूमही बदलत नाही आणि त्याचा शेपही बदलत नाही. पण लिक्विडला जर आपण नॉर्मली जर हीट केलं तर मात्र त्याचं वेपर्स मध्ये कन्वर्जन होतं, त्याचबरोबर लिक्विडची व्हॉल्यूम वाढतं हे आपल्याला माहिती आहे, आणि गॅसचं पण व्हॉल्यूम वाढतं. म्हणून आपल्याला सॉलिड विषय पाहायचे. सॉलिड्स हॅव फिक्स्ड मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. नंतर सॉलिड कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. सॉलिड कॉम्प्रेस करू शकतो का आपण? नाही. करू शकतो का? नाही. सॉलिड सबस्टन्सेस कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. का करू शकत नाही? त्याचं कारण पहा. सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अगोदरच एकमेकाला चिटकलेले असतात, म्हणून त्यांना कितीही फोर्स दिला, आपण इकडून फोर्स दिला आणि दोन्ही साइडने जरी फोर्स दिला तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑलरेडी एकमेकाच्या खूप जवळ आहेत, तर त्यामुळं कितीही फोर्स दिला तरी ते आणखीन त्यांची साईज लहान होऊ शकत नाही, म्हणजे दे कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. तसं लिक्विडच्या बाबतीत मात्र आपण पाहिलं तर लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे दूर असतात, आणि जर आपण यांना कॉम्प्रेस केलं तर मात्र ते एकमेकाच्या जवळ येतात. ते काय होतात? एकमेकाच्या जवळ येतात. लक्षात ठेवा, हे एकमेकाच्या काय होतात? जवळ येतात. आणि गॅस आपल्याला माहिती आहे, गॅस तर ऑलरेडी कॉम्प्रेस होतो. एलपीजी ते गॅस असतं, पण त्याच्यावरती हाय प्रेशर देऊन आपण त्याला लिक्विफाईड करत असतो. ओके, फक्त लक्षात ठेवा, सॉलिड्स कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड ड्यू टू द atoms are very close to each other. नंतर generally solid state is denser than liquid. Generally solid state is denser than liquid and gas. असं का बरं? डेन्सिटी ही कशावर डिपेंड असते? मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर ना? मास अपॉन व्हॉल्यूम. आपण जर पाहिलं तर ही काय जागा आहे, या जागेमध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत सॉलिडचे? 1 2 3 4 5 6 7 8. ओके, इथं 1 2 3 4 5, इथं 1 2 3. आपण लक्षात घ्या, हे तीनही बॉक्स तेवढेच आहेत. ओके, इथं 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, इथं 5 आहेत आणि इथं 3 आहेत. आणि डेन्सिटी ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या मास आणि व्हॉल्यूम वरती असणार आहे, आणि म्हणून आपण असं म्हणतो सॉलिड सबस्टन्सेस हॅव्हिंग हाय डेन्सिटी than liquid and gas. Exceptional काय पाहायचं? Generally solid state is denser than liquid and gaseous state. Exceptional पाहिलं तर solid ice. पाण्यापेक्षा आईस ची डेन्सिटी कशी आहे इथं सांगितलं पहा. जनरली सॉलिड स्टेट इज डेन्सर दॅन लिक्विड अँड गॅसियस स्टेट. तर आपण आताच लिहिलं होतं की आईस जे आहे, आईस हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. ओके, वॉटर हे लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग डेन्सिटी कोणाची जास्त असायला पाहिजे? आईसची डेन्सिटी जास्त असायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, एक्सेप्शनली आईस पेक्षा वॉटरची डेन्सिटी जास्त आहे, कारण आईस मध्ये जागा रिकामी असते, व्हाईड स्पेस असते. जे काही बर्फाचे मॉलिक्यूल तयार झाले असतात, म्हणजे वॉटर पासून बर्फ तयार झालेला असतं, त्या मॉलिक्युल्स मध्ये रिकामी जागा असल्या कारणानं आईस जरी सॉलिड असला तरी तो पाण्यापेक्षा हलका असतो. एक्सेप्ट सॉलिड आईस अँड लिक्विड मर्क्युरी. आता इथेही असं सांगायचं मला की जर आपण लिक्विड मर्क्युरीचा विचार जर केला तर लिक्विड मर्क्युरी ही देखील सॉलिड पेक्षा कशी आहे तर डेन्सर आहे. कधी कधी एमसीक्यू साठी तुम्हाला ही लक्षात ठेवायचं आहे. जनरली सॉलिड्स हॅव्हिंग हाय डेन्सिटी दॅन लिक्विड अँड गॅसेस. पण एक्सेप्शनली कोणतं? पाणी हे लिक्विड आहे, आईस हे सॉलिड आहे. आईसची डेन्सिटी जास्त असायला पाहिजे पाण्यापेक्षा, पण तसं नाही. तर आईस हे हलकं आहे, पाणी हे जड आहे. आणि आईस हलकं का आहे? त्याचं कारण आईस तयार होत असताना एक वॉटर मॉलिक्यूल 4 वॉटर मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो, आणि मधली जी जागा असते ती रिकामी असते. त्या व्हाईड स्पेसमुळे डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन द वॉटर. आणि मर्क्युरी हा पण आपल्याला माहिती आहे, मर्क्युरी जो मेटल आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे, त्याची डेन्सिटी ही
जास्त आहे. मर्क्युरी मेटल आहे आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ आहेत, म्हणून लिक्विड मर्क्युरीची डेन्सिटी ही सॉलिड पेक्षा कशी आहे, तर आपण असं म्हणू शकतो जास्त आहे. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर हार्ड, जवळपास सर्व सॉलिड. आपण आयर्नचा विचार करा, गोल्डचा विचार करा, हे कसे तर हार्ड आहेत. मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर हार्ड and rigid. Some of the solids are soft like sodium, potassium. तर सॉलिड पाहिलं, गोल्ड असेल, आयर्न असेल, ॲल्युमिनियम असेल, हे जे काही सॉलिड मेटल्स आहेत यांची रिजिडिटी कशी आहे, जास्त आहे. कशी तर यांची रिजिडिटी जास्त आहे, ते हार्ड आहेत. ओके, ते हार्ड आहेत. पण काही जे सॉलिड सबस्टन्सेस आहेत जसं की सोडियम, आपल्याला माहिती आहे, तुम्ही 10वीला शिकला असाल की सोडियम मेटल जो आहे, सोडियम मेटलचा जर तुकडा असेल तर तो आपण चाकून कट करू शकतो. तो मेटल आहे पण तो चाकून आपण सहज कट करू शकतो. तसं सोडियम आहे किंवा पोटॅशियम हे जरी सॉलिड स्टेट मध्ये असतील तरी ते सॉफ्ट आहेत, ते इझी कट होतात. काही एक्सेप्शनल आहे. सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक और आयसोट्रॉपिक. आता हे अनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक पुढे आपल्याला येणार आहे, तरी मी थोडक्यात मला सांगतो. काही जे सॉलिड्स असतात त्यांच्या प्रॉपर्टीज आपण एक्स डायरेक्शन मोजल्या, वाय डायरेक्शन मोजल्या किंवा झेड डायरेक्शन मोजल्या तर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या असतात. त्या प्रकारच्या सॉलिडला अनिसोट्रॉपिक सॉलिड्स असं म्हणायचं असतं. काय म्हटलं मला? सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक और आयसोट्रॉपिक. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स जर असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा आणखीन काही प्रॉपर्टी असतील तर वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या प्रॉपर्टी असतात सॉलिड सबस्टन्सच्या. त्याला अनिसोट्रॉपिक इन नेचर म्हटलं जातं. तर काही सॉलिड्स हे आयसोट्रॉपिक्स असतात. जसं टॅल्कम पावडर म्हणजे अमरफॉस सबस्टन्सेस, जे गुळगुळीत सबस्टन्सेस असतात, पावडर असेल किंवा गव्हाचं पीठ असेल, हे गुळगुळीत सबस्टन्सेस असतात. यांच्या मात्र एक्स, वाय आणि झेड डायरेक्शनला जर आपण प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या सारख्याच येतात. अशा सबस्टन्सेसला म्हणायचं असतं आयसोट्रोपिक सबस्टन्सेस. सम सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक अँड सम सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. ओके, तर ते पुढे आपल्याला पाहायचंच आहे, अनिसोट्रोपी आणि आयसोट्रोपी. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड सबस्टन्सेस. ओके, तो कोणतेही चार तुम्हाला लक्षात ठेवायचं. सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ असतात म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे जास्त असतात. दुसरं, सॉलिड कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. सॉलिड काय करू शकत नाही, आपण कॉम्प्रेस्ड करू शकत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर सॉलिडची डेन्सिटी ही लिक्विड आणि गॅस पेक्षा जास्त आहे, हेही आपल्याला माहिती आहे. ओके, सॉलिड हे सबस्टन्सेस जे असतात ते अनिसोट्रॉपिक आणि त्याचबरोबर आयसोट्रॉपिक या प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवतात. त्याचबरोबर प्युअर सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हा फिक्स असतो, तो डेफिनेट असतो, तो निश्चित असतो, हेही लक्षात ठेवा. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. हे गुणधर्म झाले सॉलिडचे. आता आपण पाहूया टाइप्स ऑफ सॉलिड. काय पाहायचं आपल्याला? टाइप्स ऑफ सॉलिड पाहायचं. पुढचा पॉइंट आहे तो क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. काय पाहायचं आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. तर मी असं म्हणतो, पाहायचं ना, पाहायचं क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. तर सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कशा पद्धतीने अरेंज झालेले आहेत त्यानुसार सॉलिडचे दोन प्रकार, एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा अमरफॉस सॉलिड. तर आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, तर मी अगोदर तुम्हाला डायग्राम काढतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पाहायचं, मी असं म्हणतो की मी ही सॉलिडची डायग्राम काढतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि हा 3D टॉपिक आहे. चला पहा, इथं काढतो मी. हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आपण जर एक्झाम्पल घेतलं, कोणतं एक्झाम्पल घेतलं? चला एक्झाम्पल तुम्ही जर म्हणला साखर घेतली, आपण चला काय घेतलं आपण? साखर. ओके, ते हे पहा, हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. हे काय तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. ही एक रो. नंतर आता पहा 1 2 3 4 5 हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. ओके, नंतर एकाच्या डोक्यावरती दुसरा, दुसऱ्याच्या वरती दुसरा, अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने.
ही जी अरेंजमेंट आहे ही एक विशिष्ट अशी अरेंजमेंट आहे. ओके, 1 2 3 4 5 नंतर 6 7 8 9 आणि 10 नंबर वरती काय नाही बरं का, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला मी ही विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट दाखवतो. हे 5 खाली, त्याच्यावरही 5, त्याच्यावरही 5, म्हणजे ही सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. ही कशी आहे तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. तर डिपेंडिंग अपॉन अरेंजमेंट ऑफ constituent particle in a solid are classified into two types. टाइप नंबर 1 कोणता, तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड. तो कोणता आहे पहा, तर तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर डेफिनेशन समजून घ्यायच्या अगोदर पहा इथं हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कोणतं आहे हे, तर हे आहे क्रिस्टलाइन सॉलिड. या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत हे डेफिनाइट अरेंजमेंटनं जोडलेले आहेत. ओके, हे क्रिस्टलाइन सॉलिड तुम्हाला लक्षात येतं. डेफिनेशन पहा, अ होमोजिनस सॉलिड म्हणजे एकाच प्रकारच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. अ होमोजिनस सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाइक atoms, ions or molecules are arranged in a definite repeating pattern throughout the solid is called as a crystalline solid. तर सोपी डेफिनेशन, the solids in which constituent particles are arranged in definite repeating pattern throughout the solid is called as crystalline solid. त्यालाच काय म्हणायचं, क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणायचं. तर डेफिनाइट म्हणजे काय, निश्चित आहे. पहा 1 2 3 4 5 त्याच्यावरती लगेच असा आला, त्याच्यावरती पुन्हा असा, म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे दिस इज कॉल्ड एज अ रेग्युलर अरेंजमेंट. काय म्हणतो आपण याला, रेग्युलर अरेंजमेंट. 1 च्या नंतर 2 3 4 5 6 च्या नंतर 7 8 9 10 11 12 13 तसंच एकाच्या वरती हा, त्याच्यावरती हा, इथं तसंच आहे. आता इथं पहा अमरफॉसचं काढतो मी. कोणाचं काढतो आता, अमरफॉस. इथं एक काढला, इथं दुसरा काढला, इथं गॅप सोडला, इथं एक काढला. ठीक आहे. नंतर इथं एक काढला, इथं एक कॉन्स्टंट पार्टिकल, इथं एक काढला. ओके, त्याबरोबर इथं एक काढला, नंतर इथे काढला. आता सांगा फरक तुम्हाला दिसतोय इकडं आणि इकडं. या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं, हा पूर्ण सॉलिड आहे. या सॉलिड मध्ये थ्रू आउट म्हणजे पूर्ण कम्प्लिटली जर आपण पाहिलं तर यामध्ये सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. आणि इकडे जर पाहिलं तर हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 6 7 8 आणि 9 आहे का बरं सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे का. सरळ इथं काय झाला, इथं गॅप पडला, इथं गॅप पडला, इथं गॅप पडला, म्हणजे ही इरेग्युलॅरिटी झाली. ही काय झाली तर इरेग्युलॅरिटी झाली. क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल तर अमरफॉस म्हणजे नो फॉर्म. अमरफॉस सबस्टन्स हा कोणता आहे, हा आहे अमरफॉस सबस्टन्स. आणि हा काय किंवा अमरफॉस सॉलिड, त्याला काय म्हणतो मी, अमरफॉस सॉलिड, त्याला क्रिस्टलाइन सॉलिड. अमरफॉस या शब्दाचा अर्थ आहे नो फॉर्म म्हणजे रॅन्डम अरेंजमेंट. त्याला एक शब्द आहे पहा. ही जी अरेंजमेंट आहे का, ही रेग्युलर अरेंजमेंट आहे. कोणती आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. ही आहे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इज ऑब्झर्व्ड इन क्रिस्टलाइन सॉलिड व्हाईल इरेग्युलर ही कोणती आहे, अशा प्रकारची याला आपण म्हणतो इरेग्युलर, किंवा याला एक शब्द आहे रॅन्डम, किंवा याला एक शब्द आहे कोणता, रॅन्डम. कशी पण अरेंजमेंट ही कोणात असते, अमरफॉस सॉलिड मध्ये असते. आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कशाही पद्धतीने अरेंज झाल्यामुळे त्याला कोणताही असा विशिष्ट असा शेप नसतो, विशिष्ट असा व्हॉल्यूम नसतो, विशिष्ट असा शेप नसतो. लक्षात ठेवा. डेफिनेशन लक्षात का, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय. आणि हे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड कशानुसार आहे, हे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड कशानुसार आहे तर डिपेंडिंग अपॉन arrangement of constituent particles in a solid. Solids are classified into two types. Type number 1 कोणता, क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे कोणते,
द सॉलिड इन विच, सोपं करून सांगायचं, द सॉलिड इन विच constituent particles are arranged in definite repeating pattern throughout solid is called as a crystalline solid. ज्या सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे विशिष्ट आणि आपण असं म्हणू शकतो शिस्तबद्ध पद्धतीनं अरेंज केलेले असतात पूर्णच सॉलिड मध्ये, त्या प्रकारच्या सॉलिडला क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हटलं जातं. टॉप बॉटम टू टॉप, ओके, लेफ्ट टू राईट, कसं एकदम करेक्ट तुम्हाला दिसतात. ओके, तसं इकडे दिसते का, तर इकडे नाही, इकडे एक इथं आहे, दोन इथं आहे, तीन गायब झाला, म्हणजे इथली जागा, इथं जी रिकामी जागा आहे नाही का, तीन आहे पण इथं काय आहे तर रिकामी जागा, इकडे 3 4, ओके, नंतर इथं रिकामी जागा, इथं 5 6 7. मग अशा प्रकारच्या अरेंजमेंटला इरेग्युलर म्हणायचं. इरेग्युलरला शब्द आहे रॅन्डम अरेंजमेंट, ढोबळ मानानं अरेंजमेंट झालेली आहे. ओके, अमरफॉस म्हणजे नो फॉर्म आणि क्रिस्टलाइन यांना डेफिनेट शेप असतो. आणि क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल कोणते, सोडियम नायट्रेट, NaNO3 म्हणजे कोणतं, सोडियम नायट्रेट आहे. NaNO3 म्हणजे कोणतं, तर याचं नाव आहे सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट, याचं नाव आहे पोटॅशियम नायट्रेट. याचं नाव काय, पोटॅशियम नायट्रेट आहे. हा क्वार्ट्ज आहे. त्याचबरोबर तुम्ही घेऊ शकता केन शुगर, त्याचबरोबर तुम्ही घेऊ शकता NaCl. सो दीज आर द क्रिस्टलाइन सॉलिड्स. आपल्याला मीठ माहिती आहे, चर किंवा तुम्हाला दाखवू शकतो, हे पहा साखर आहे, हे पहा इथं साखर आहे, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता ही काय आहे इथं साखर आहे. काय आहे इथं साखर. तुमच्या घरी तुम्ही आता देखील पाहू शकता क्रिस्टलाइन आहे. साखर कशी आहे, क्रिस्टल्स हातावरती घ्या आणि पाहू शकता हे क्रिस्टल्स आहेत. एक क्रिस्टल तयार होत असताना अनेक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे अरेंज झालेले आहेत. नंतर दुसरी डेफिनेशन कोणती, ही झाली क्रिस्टलाइन सॉलिडची. आता आपण पाहूया अमरफॉस सॉलिड. ते सॉलिड असतात पण त्यांना सॉलिड मध्ये गृहीत धरलं जातं असं नाही. अमरफॉस सॉलिड म्हणजेच नो फॉर्म, ज्या सॉलिडला असा विशिष्ट शेप नसतो ते सॉलिड्स. अमरफॉस सॉलिड्स, नो फॉर्म सॉलिड्स. A substance which appears like solid. हा, ते दिसतात सॉलिड पण नसतात सॉलिड. A substance which appears like solid but does not have perfectly ordered crystalline structure. Perfectly म्हणजे असं नसतं, सिस्टमॅटिक नसतं. ओके, a substance which appears like solid but does not have perfectly ordered crystalline structure and no regular arrangement of constituent in structure is called as a amorphous solid. Example, glass. कोणता, ग्लास. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, हे पहा, आणखी दिसण्यासाठी तुम्हाला हा कोनिकल फ्लास्क. ओके, दोन्ही एक्झाम्पल देतो. या कोनिकल फ्लास्क मध्ये बॉटमला तुम्हाला साखर दिसते. काय दिसते, बॉटमला साखर दिसते. साखर हे काय आहे, केन शुगर म्हणजे सुक्रोज. हे क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहे. तर ज्याच्यात घेतलेली आहे हा कोनिकल फ्लास्क, ग्लास आहे. हा काय तर ग्लास, काच आहे. काच हे कशाचे एक्झाम्पल आहे, काच हे एक्झाम्पल आहे अमरफॉस सॉलिडचं. ओके, हा कोनिकल फ्लास्क अमरफॉस सॉलिड, त्यातली साखर क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी इथं मीठ घेतलेलं आहे. काय घेतलं इथं, मीठ. तर हे मीठ हे काय आहे तर क्रिस्टलाइन आहे, मीठ. ओके, ते लिहिले आपण, लिहिले ते NaCl. हे जर ओळखू नाही आलं तर NaCl. रबर, काय तर रबर, आपल्याला माहिती आहे रबर, इलास्टिक रबर असेल किंवा प्लास्टिक. ओके, प्लास्टिकचं कोणतं, हे जे बीकर आहे, दिस इज मेड ऑफ अ पॉलिथिन. प्लास्टिक आहे हे, काय तर प्लास्टिक. ग्लास, प्लास्टिक, कोणतं, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, रबर असेल. दिस ऑल थिंग्स आर अमरफॉस सॉलिड्स. आणि म्हणून सोपी डेफिनेशन सांगतोय, अ सॉलिड इन विच constituent particles are not arranged in definite regular repeating pattern are called as a amorphous solid. किंवा दुसरी, a solid in which
constituent particles are arranged in random manner किंवा irregular fashion are called as amorphous solid. इथं बेसिस असतात. मी असं म्हणतोय क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात हे शिस्तबद्ध पद्धतीने अरेंज केलेले असतात. तर अमॉर्फस सॉलिड मध्ये हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एक इकडं तर एक इकडं, एक इथं तर हा इथं, म्हणजे त्यांच्यात ताळमेळ नसतो. ते रॅन्डमली असतात. ते कसे असतात तर रॅन्डमली, म्हणून त्यांना बेसिस म्हणतोय मी. इथं अमॉर्फस सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ते ऍटम असू शकतात, तो आयन असू शकतो, तो मॉलिक्यूल असू शकतो. ते बेसिस अवस्थेमध्ये असतात. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं सांगतोय. ओके, हे झालं. त्यानंतर आता पुढचा आपण पॉइंट पाहतोय तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. कोणाच्या प्रॉपर्टीज तर प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय प्रॉपर्टीज असतात क्रिस्टलाइन सॉलिडच्या त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर तुमच्या समोर टाइप्स झाल्या, आपल्याला टाइप्स माहित झाले, त्यांचे एक्झाम्पल माहित झाले. ओके ठीक आहे. तर टाइप्स पाहताय तुम्ही आता. हे एकदा टाइप्स पाहून घ्या, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस म्हणजे कोणते? अ सॉलिड सबस्टन्सेस इन विच constituent particles are arranged in definite regular repeating pattern are called as crystalline solids. आणि हे अशा प्रकारचे जे असतात त्यांना amorphous solids. The solids in which constituent particles are arranged in random fashion किंवा irregular fashion are called as amorphous solid. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहायचं का प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. हे जे असतात क्रिस्टलाइन सॉलिड्स मग कोणते, एक्झाम्पल कोणते, तर आपण पाहू शकता मग तो चॉक असेल, शुगर असेल, सॉल्ट असेल, त्याचबरोबर क्वार्ट्ज असेल, केन शुगर असेल, पोटॅशियम नायट्रेट असेल, सोडियम नायट्रेट, यांच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. पहिलं, दीज आर होमोजिनस सॉलिड्स म्हणजे ते एकाच प्रकारच्या ऍटम, आयन किंवा मॉलिक्यूल पासून तयार झालेले असतात. पहिलं, प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स पाहतो आपण. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर होमोजिनस सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, atoms, ions or molecules are arranged in definite repeating pattern. ओके, तुमच्या समोर चित्र स्पष्ट आहे. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन कोणत्या डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. ही पहिली वळ झाली, त्यावरती दुसरी वळ, त्यावरती तिसरी वळ, म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची मांडणी ही व्यवस्थित असते. हे झालं पहिला पॉइंट. इन क्रिस्टलाइन सॉलिड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन, एवढंच लक्षात ठेवायचं, डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. ओके, त्यानंतर these are formed from many small tiny crystals called as unit cell. त्यांना काय म्हणतो आपण? युनिट सेल. कोणतेही क्रिस्टल असेल, मी तुम्हाला आताच साखर दाखवली होती पहा, तुम्हाला मी आताच काय दाखवली तर साखर. तर पहा आता हातावरती घेऊन दाखवता ना तुम्हाला, तर तुम्ही पण पाहू शकता तुमच्या घरी साखरेचा एक खडा म्हणजे एक क्रिस्टल असतं. ते काय असतं? एक क्रिस्टल असतं. आणि क्रिस्टल्स आर मेड अप ऑफ स्मॉल रिपीटिंग युनिट्स कॉल्ड ॲज अ युनिट सेल. जसं आपली बॉडी ही छोट्या छोट्या सेल पासून तयार झालेली असते, तसं कोणत्याही क्रिस्टलचं छोट्यातलं छोटं युनिट म्हणजे युनिट सेल असते. तर पहा, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस फॉर्म्ड फ्रॉम मेनी स्मॉल टायनी क्रिस्टल्स कॉल्ड ॲज युनिट सेल. आपल्याला पुढे युनिट सेल पाहायच्या आहेत. सध्या एवढं सांगतो की हे जे मोठं हे पहा, हे जे आहे तुम्हाला दिसताना, हे जर क्रिस्टल असेल तर याचंच छोटीशी प्रतिकृती जी असते, तर तिला आपण युनिट सेल असं म्हणतो. छोटासा तुकडा. जसं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, आपल्याला भिंत माहित असते, मी जर समजा म्हटलं ही भिंत आहे, तर भिंतीचा छोटासा पार्ट म्हणजे वीट, तर 1 वीट, 2 वीट, 3 वीट, जशी भिंतीची वीट ही युनिट सेल आहे, तशी क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे छोट्या पार्ट पासून तयार होतात त्यांना युनिट सेल असं म्हटलं जातं. अ युनिट सेल इज अ बेसिक रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, जे तुम्हाला मी आता सांगितलं.
crystalline solids are made up of smallest repeating unit called as unit cell. कोणत्याही क्रिस्टलाइन सॉलिडचं सगळ्यात छोटं युनिट कोणतं, तर युनिट सेल आहे. आणि हे कशापासून तयार होतात, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून तयार होत असतात. युनिट सेल मध्ये ते ॲटम असू शकतात, ते आयन असू शकतात किंवा ते मॉलिक्युल्स असू शकतात. चला, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. शार्प म्हणजे डेफिनाइट, जसं फिक्स मेल्टिंग पॉइंट असतो. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. नंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. पुढे आपल्याला पाहायचंच आहे अनिसोट्रॉपिक. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. याचा अर्थ पहा, मी असं सांगतो अनिसोट्रॉपिक म्हणजे काय. तर मी असं जर म्हटलं, हा सॉलिड आहे एक्स डायरेक्शन, ही कोणती डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शन. ही कोणती आहे, वाय डायरेक्शन. आणि ही कोणती आहे, झेड डायरेक्शन. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे असतात त्यांची जर वेगवेगळ्या डायरेक्शनला आपण प्रॉपर्टीज चेक केल्या, फिजिकल प्रॉपर्टीज चेक केल्या, जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर एक्स डायरेक्शनला वेगळ्या प्रॉपर्टीज असतील, वाय डायरेक्शनला वेगळ्या आणि झेड डायरेक्शनला वेगळ्या असतात. त्याचं कारण अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, त्यामुळे वेगवेगळे असतात. तर क्रिस्टलाइन सॉलिड शो different physical properties on different direction due to the arrangement of constituent particles in that solid, and hence crystalline solids are called as किंवा they are anisotropic in nature. ओके, पुढे आपल्याला पाहायचं आहे. एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, NaCl, सोडियम क्लोराइड, मीठ आहे आपण पाहिले, तुम्ही पाहू शकता लगेच NaCl, मीठ. ओके, त्यानंतर सोडियम नायट्रेट, NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट, आणि KNO3 हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय आहेत, तर यांच्यामध्ये आपण पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड्स इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न. ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. राईट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स असं जर आलं तर आपल्याला लिहिता आले पाहिजे. ओके, crystalline solids are made up of smallest repeating unit called as unit cells. नंतर a basic unit of crystalline solid is unit cell. हे लक्षात ठेवायचं. नंतर crystalline solids have sharp MP, sharp melting point, नाही का. सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट असतो, लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट. प्युअर सॉलिड, प्युअर किंवा क्रिस्टलाइन सॉलिड, साखर म्हणा, मीठ म्हणा किंवा ग्लुकोज, जे जे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा फिक्स असतो. आणि फिक्स असण्याचं कारण त्याच्यामध्ये असलेली अरेंजमेंट ही असते. नंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. आता तुम्हाला एवढंच सांगितलं, पुढे आपल्याला पाहायचं आहे. जर एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला आणि झेड डायरेक्शनला जर आपण त्याच्या प्रॉपर्टीज मोजल्या, फिजिकल प्रॉपर्टीज जर मेजर केल्या, तर वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या प्रॉपर्टी येतात. आणि याच गुणधर्माला अनिसोट्रॉपिक किंवा अनिसोट्रॉपिक इन नेचर असं म्हटलं जातं. त्या प्रॉपर्टीज पाहून घ्या. नंतर आपल्याला अमॉर्फस सॉलिडच्या पाहायच्या आता. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस प्रॉपर्टीज. नंतर पाहू आपण प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड्स. ओके, म्हणजे अशा प्रकारचे जे सॉलिड्स असतात ना, अमॉर्फस असतात, ज्यांच्यामध्ये अरेंजमेंट ही कशी असते, तर इनडेफिनाइट असते. इनडेफिनाइट म्हटलं मी, एक इथं तर एक इथं, एक इथं. ओके, गैर अरेंज असतात ते, ज्याला आपण म्हणतो इरेग्युलर किंवा रॅन्डम अरेंजमेंट. त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड. पहिली पहा, द सबस्टन्सेस दॅट अपीअर लाईक सॉलिड्स. ते वाटतात सॉलिड पण नसतात सॉलिड, म्हणजे त्यांना सुपर कूल्ड लिक्विड्स असं म्हटलं जातं. ओके, द सबस्टन्सेस दॅट अपीअर लाईक सॉलिड्स बट नॉट हॅव वेल डेव्हलप्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आहे का सांगा बरं, अशा प्रकारचे अरेंजमेंट इकडे आहे का, नाही.
ओके, म्हणून द सबस्टन्सेस दॅट अपियर लाईक सॉलिड बट नॉट हॅव वेल डेव्हलप्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर नोन ॲज अमॉर्फस सॉलिड्स. These solids don't have sharp melting point. जसं क्रिस्टलाइन मध्ये यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, शार्प असतो, तसा अमॉर्फस मध्ये मेल्टिंग पॉइंट शार्प नसतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर असं का? त्याचं कारण क्रिस्टलाइन सबस्टन्सेस मध्ये, क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये अरेंजमेंट ही डेफिनाइट असते. म्हणून डेफिनाइट अरेंजमेंट असल्या कारणानं ह्याला जर आपण हीट केलं तर एका विशिष्ट टेम्परेचरला ही जी अरेंजमेंट आहे ही ब्रेक डाऊन होते. म्हणून यांचा मेल्टिंग पॉइंट हा शार्प असतो. त्याचं कारण इकडे 1 2 3, इकडे 1 2 3, 1 2 3 अशी अरेंजमेंट रेग्युलर असल्या कारणानं एका स्पेसिफिक टेम्परेचरलाच क्रिस्टलाइन सॉलिड हे मेल्ट होतात. याच्या व्यतिरिक्त आपण जर इथं पाहिलं, हा अमॉर्फस सॉलिड आहे, याला जर आपण हीट केलं तर इथं हीट पोहोचली की पहा हे काय होईल, मेल्ट होईल. इथं मात्र तसं होणार नाही. इथं डिस्टन्स जास्त आहे, हे लवकर मेल्ट होईल, हे उशिरा मेल्ट होईल. म्हणून अमॉर्फस सॉलिड यांच्यामध्ये अरेंजमेंट व्यवस्थित नसल्या कारणानं मेल्टिंग पॉइंट हा फिक्स नसतो. दे हॅव्हिंग इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित असा मेल्टिंग पॉइंट असतो. कारण एकच की त्यांच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट नसल्या कारणानं इथं कमी हीट मध्ये मेल्ट होईल, इथं जास्त हीट लागेल, इथं पुन्हा जास्त हीट लागेल आणि म्हणून इनडेफिनाइट मेल्टिंग पॉइंट असतो. त्याला आपण म्हणतो अमॉर्फस सॉलिड्स डोंट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. देन अमॉर्फस सॉलिड्स आर नॉट ट्रूली सॉलिड्स. हे ट्रूली सॉलिड्स नसतात, हे खरोखर सॉलिड्स नसतात. मग काय असतात, हे सुपर कूल्ड लिक्विड्स असतात. अमॉर्फस सॉलिड्स आर नॉट ट्रूली सॉलिड्स. लक्षात ठेवा, हे शब्द लक्षात ठेवा. Which of the following is true, not truly solids? तर amorphous substances हे truly solid नसतात. Amorphous solids are not truly solids in real sense. They are super cooled liquids. ते कसे असतात, super cooled liquid. म्हणजे आपण असं म्हणू शकता, लिक्विड ग्लासला कूल केलं की हा आकार येतो. हा आकार जो आहे यालाच आपण अमॉर्फस म्हणतो, म्हणजेच ते सुपर कूल्ड लिक्विड आहे. ज्यावेळेस लिक्विड हे कूल करू, थंड केल्यानंतर त्यांना येणारा आकार म्हणजेच सुपर कूल्ड लिक्विड, त्यालाच आपण म्हणतो अमॉर्फस सॉलिड. त्यालाच काय म्हणतो आपण, अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिडला एक नवीन शब्द कोणता आहे, सुपर कूल्ड लिक्विड. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, ग्लास, रबर, प्लास्टिक हे अमॉर्फस आहेत, म्हणजे त्यांना सुपर कूल्ड लिक्विड असाही शब्द इफेक्टिव्ह आहे. अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. कसे असतात ते, आयसोट्रॉपिक इन नेचर. याचा अर्थ असा, जर अमॉर्फस सॉलिडच्या प्रॉपर्टीज आपण एक्स डायरेक्शन मोजल्या, वाय डायरेक्शन मोजल्या आणि झेड डायरेक्शन मोजल्या तर त्यांच्यामध्ये मात्र त्या फिजिकल प्रॉपर्टीज सारख्याच दिसून येतात. कशा येतात तर सारख्याच दिसून येतात. तर ज्या सॉलिडच्या कोणत्याही डायरेक्शनला जर आपण पाहिलं तर प्रॉपर्टीज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, या प्रॉपर्टीज सर्व डायरेक्शनला सारख्याच असतात. अशा सबस्टन्सेसला आयसोट्रॉपिक किंवा आयसोट्रॉपिक इन नेचर असं म्हटलं जातं. अमॉर्फस सॉलिड्स यांच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज या सर्व डायरेक्शनला, कोणत्याही डायरेक्शनला आपण जर मोजल्या तर त्यांची किंमत बदलत नाही. त्यांना आयसोट्रॉपिक किंवा आयसोट्रॉपिक इन नेचर असं म्हटलं जातं. व्हेन अमॉर्फस सबस्टन्सेस त्यांना कट दे स्प्लिट इनटू पीसेस विथ इरेग्युलर अँड रफ सरफेसेस. म्हणजे काय, आपण जर प्लास्टिकचं बीकर घेतलं, पहा तुम्हालाही माहिती आहे, जर आपण हे प्लास्टिकचा डब्बा घेतला, कट जर केला चाकून तर तो सरळ कटत नाही, म्हणजे त्याचे वाकडे तिकडे तुकडे होतात. लक्षात ठेवा, मी असं म्हणतोय की हा आपण म्हणूया अमॉर्फस सॉलिड आहे. हे काय तर अमॉर्फस सॉलिड. आणि याला जर आपण चाकून कट केलं तर याच्यापासून काय तयार होतं तर पहा, इकडचा तुकडा, ओके, आणि असे तुकडे होतात. म्हणजे हे जे कट होतं का, हे इरेग्युलर सरफेसनं कट होतं. व्हेन अमॉर्फस सॉलिड कट दे स्प्लिट इनटू पीसेस विथ
इरेग्युलर अँड रफ सरफेसेस. कसे? इरेग्युलर आणि रफ सरफेसेस. याच्या व्यतिरिक्त हे जर क्रिस्टलाइन सॉलिड कट केले, पहा मी असं सांगतोय, मी जर म्हणत असेल हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, हा क्रिस्टलाइन सॉलिड आणि हा अमॉर्फस सॉलिड, जर क्रिस्टलाइन सॉलिड कट केला तर मात्र शार्प एजेस तयार होतात. हे स्मूथ सरफेस असणार आहे. हा कसा असणार तर स्मूथ सरफेसेस. क्रिस्टलाइन सॉलिड व्हेन कट दे गिव्स शार्प एजेस. कसे तर शार्प स्मूथ एजेस. हे सरफेसेस व्यवस्थित कटतात. लक्षात? व्हेन अमॉर्फस सॉलिड कट स्प्लिट इनटू पीसेस विथ इरेग्युलर अँड रफ सरफेसेस. इरेग्युलर म्हणजे झिगझॅग पॅसेस, वाकडं तिकडं. तुम्ही कट करून पाहू शकता. प्लास्टिकला कट करून पहा, ते व्यवस्थित कट होत नाही. ओके, पण जर तुम्ही सॉलिडला कट करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जर सोडियम मेटल घेतला तर एकदम शार्प ते कट होतं. हे झाल्या प्रॉपर्टीज. ह्या काय झाल्या तर प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड्स. अमॉर्फस सॉलिड यांच्यामध्ये अरेंजमेंट व्यवस्थित नसते. ओके, म्हणू शकता तुम्ही इन अमॉर्फस सॉलिड constituent particles are not arranged in definite regular pattern. नंतर they do not have sharp melting point. They are not truly solids. Hence they are called as supercooled liquids. They are isotropic in nature. And when they cut, they gives irregular surfaces. They use irregular surfaces. यावरती 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड. तर 4 पॉइंट तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं आणि ते सोपे पॉइंट आहे. 4 पॉइंट तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो ऑल ऑफ यू राईट डाऊन दिस. थँक यू सो मच. प्लीज राईट डाऊन दिस.